गाण्याचा अर्थ आहे आणि ह्याच्याच चालीवर आपण मराठी एक गीत गाणार आहोत, प्रभूचं वाट दाखवी. विजय संगीत गीत नंबर 140 आणि उपासना संगीत 333. प्रभूचं वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. आपण मंडळीच्या चालीवरती हे गीत गाऊया. प्रियजन हो, या दिवसात सकाळच्या मनन चिंतनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला एक नवी ऊर्जा, नवा प्रोत्साहन मिळत आहे.
आजच्या वचनाकडे जाण्यापूर्वी मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब यांना विनंती करणार आहे की आज रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून देवाचं पवित्र वचन येणार आहे. येणाऱ्या वचनासाठी आणि संपूर्ण दिवसभरासाठी प्रभूची कृपा ते मागतील. आमच्या धन्यवादित पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. जो तू आमचा स्वर्गीय बाप आहेस, जो तू आमचा पिता आहेस, तूच सर्व गोष्टींचा निर्माता आहे, तू देव आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रभू तू मानवजातीला दर्शन दिलेलं आहेस. तो या जगात आला, देहरूप धारण करून या जगात मानवाबरोबर मानव म्हणून वस्ती करून राहिला. आणि खरोखर त्याने आमची दुःखे जाणली, आमचं सर्व काही प्रभू त्यांनी पाहिलं आणि प्रभुदेवापा त्या वधस्तंभावर सोसलं. आणि खरोखर तो ख्रिस्त आज आमच्या जीवनात असल्यामुळे आम्हाला प्रभुदेवापा खरोखर गीत गावंसं वाटतं. आणि प्रभुदेवापा खरोखर तो चालवी, तो चालवी, तो चालवी. आम्हाला स्वहस्ते धरून चालवणारा परमेश्वर तो आहे. हर्षाच्या समयी, दुःखाच्या समयी, क्लेशांच्या प्रसंगी चालवणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून प्रभुदेवापा जीवनाच्या शेवटापर्यंत आमच्या सोबत राहणारा परमेश्वर तो आहे. त्या परमेश्वराची स्तुती करण्याची संधी आज पुन्हा एकदा नव्याने तू आम्हा सर्वांना दिलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या या दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा प्रभू या लहानशा भक्ती आराधनेने होत असताना प्रभू आज तुझे दास रेव्हरंड सॅमसन जयकर जे तुझे वचन आमच्याकडे घेऊन येत आहे, ते वचन पुन्हा एकदा आमच्यासाठी शक्ती देणारं, आम्हाला प्रेरणा देणारं, उत्साह देणारं, आमच्या जीवनामध्ये प्रभू एक नवीन सामर्थ्य निर्माण करणारं असावं. आणि खरोखर प्रभुदेवापा तू जे काही बोलशील आपल्या वचनाद्वारे ते सर्व आम्ही ऐकून घ्यावं आणि त्याप्रमाणे आमचं जीवन आम्ही करावं. यासाठी लागणारी कृपा आणि प्रभुदेवापा सर्व प्रकारचे ज्ञान आणि मार्गदर्शन तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. रेव्हरंड विश्वास पाडवी आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, आजचं हे जे पवित्र वचन आहे ते आपल्या मंडळीची सिनियर पाळक सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. मी सगळ्यांच्या वतीने, जे ऑनलाईन पाहत आहे त्यांच्या वतीने व जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या वतीने पाळक साहेब तुमचं स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपा करून आपण पुढे यावं, आजचा मानना आम्हासाठी द्या. प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये येथे हजर असणाऱ्या आणि ऑनलाईन सभेमध्ये आज सहभागी होणाऱ्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला प्रेमाचा सलाम. गुड मॉर्निंग. परमेश्वराला पुन्हा एक वार धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो की पुन्हा एक वार त्याने माझ्यावर कृपा केली आणि त्याची पवित्र वचनाची सेवा करण्याची एक मौल्यवान संधी आज या दिवशी या क्षणाला त्यांनी दिली. त्याबद्दल मनापासून आभार मानतो, परमेश्वराला धन्यवाद देतो. पाळक साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या दिवसांमध्ये आपण सध्या एक बदलत्या वातावरणामध्ये जीवन जगत आहोत. आजूबाजूची परिस्थिती आम्हाला हे शिकवत आहे की ॲज अ ख्रिस्ती पर्सन म्हणून, एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून मंडळीचं आणि पर्यायाने माझं वैयक्तिक कौटुंबिक जीवन पद्धती कशी असली पाहिजे आणि त्या माध्यमातून या जगामध्ये आम्हाला कसं उभं राहायचं आहे, हे आम्हाला वारंवार पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये आम्हाला देवाच्या वचनाकडून दररोज मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. आणि म्हणून आज आपण थोडक्यामध्ये याच गोष्टीवर मनन चिंतन करणार आहोत. आणि आजच्या वचनासाठी, मननासाठी आहे कळसईकरास पत्र याचा 2 अध्याय 6 ते 7 ही 2 वचनं.
नवीन करारामध्ये पवित्र बायबलमध्ये न्यू टेस्टमेंट आणि कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय आहे 6 आणि 7 वचनं प्रभूच्या नावामध्ये मी वाचतो आणि प्रारंभ करतो. तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले तुम्हास शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. परमेश्वर देवा ही वचनं आम्हा सर्वांसाठी ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी मंडळीसाठी एक आशीर्वादाचं नवीन कारण ठरो. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर दे बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या मौल्यवान संधीबद्दल, जी पुन्हा एक वार तू माझी आठवण केली, मला ही संधी दिली. प्रभुदेवापा मी तुला शरण येतो, तू माझा स्वीकार कर, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व आशीर्वाद आज मला तू येऊ दे. तुझं वचन सांगत असताना पुन्हा एक तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो आणि सहाय्य मागतो. प्रभू तू माझं सहाय्य करता हो. तुझं वचन सांगत असताना तू धैर्य दे, कृपा दे. पवित्र आत्म्याच्या द्वारे एक नवीन सामर्थ्य दे. आणि तुझं वचन ऐकत असताना ऐकणाऱ्या प्रिय मंडळीला, ऑनलाईन सभेमध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि ऐकणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्या मंडळीला, त्यांनाही देवाप्पा आजचं वचन एक आशीर्वादाचं नवीन कारण ठरू दे. आणि या वचनांच्याद्वारे देवाप्पा आम्ही तुझं गौरव करावं यासाठी तू आमचं माझं विशेष प्रकारे सहाय्य कर. दिलेल्या संधीबद्दल मनापासून आभार मानतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ती जीवन पद्धती किंवा ख्रिस्ती जीवनशैली यावर आज आपण थोडक्यामध्ये मनन करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि जर आपण ख्रिस्ती हा शब्द मंडळी म्हणून आम्ही वापरतो, स्वतःला वापरतो, तर पवित्र शास्त्र आधारित मग ख्रिस्ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा मंडळी म्हणून आम्हाला समजलं पाहिजे. पवित्र शास्त्रानुसार आमचा विश्वास आहे, ख्रिस्ती म्हणजे ज्यांनी देवाची सुवार्ता ऐकली, त्या सुवार्तेच्याद्वारे आपल्या पापांची जाणीव झालेली आहे, पापांबद्दल पश्चाताप केलेला आहे. येशू ख्रिस्त हाच माझा वैयक्तिक उद्धारकर्ता आहे, त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. त्याची पुढची प्रक्रिया म्हणून येशू ख्रिस्तामध्ये माझा बाप्तिस्मा झालेला आहे. त्याला ख्रिस्ती असं म्हटलेलं आहे. कारण ख्रिस्ती हे जे नाव आहे हे जगाचं नाव नाही आहे, कोणा संस्थेने नाव दिलेलं नाही आहे किंवा आईबापांनी पण नाव ठेवलेलं नाही आहे. तर ख्रिस्ती हे नाव ख्रिस्ताचं नाव आहे. आणि जो जो विश्वासणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झालेला आहे आणि होत असतो, त्या प्रत्येकाला येशूचं ख्रिस्त किंवा ख्रिस्ती हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि अंतुखिया प्रेषित 11:26 असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ती हे नाव मंडळीला अंतुखिया शहरामध्ये पहिल्यामध्ये, कारण हे ख्रिस्ताचे लोक आहेत म्हणून त्या ठिकाणी विश्वासणाऱ्या मंडळीला लोकांना ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे लोक हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. ख्रिस्ती जीवनशैली पाहत असताना मी जर ख्रिस्ती आहे तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्तामध्ये देवाने माझं तारण केलेलं असताना त्याचं सर्वश्रेष्ठ नाव मला पण त्यांनी दिलेलं आहे. आणि जर योहान 1:11-13 आम्ही वाचलं, त्यामध्ये देवाची मुलं होण्याचा अधिकार ख्रिस्ती म्हणून देवाने आम्हाला हा फार मोठा अधिकार या पृथ्वीवर या जगामध्ये फक्त आणि फक्त ख्रिस्ती विश्वासणाऱ्या मंडळीला त्याने दिलेला आहे. जगामध्ये कोट्यावधी लोक आहेत. एका अर्थाने जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो आदामाच्या वंशामध्ये ते देवाची मुलं आहेत, परंतु खऱ्या अर्थाने नवीन करारामध्ये देवाची मूल कोणाला म्हटलेलं आहे की
ज्यांनी ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी ज्यांनी येशूचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, त्या सर्व विश्वासणाऱ्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. इस्रायल लोक पण देवाचे निवडलेलं राष्ट्र होतं, देवाची मुलं तर होते. आणि त्या यहुदी राष्ट्रामध्ये यहुदी लोकांमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त जन्मला, परंतु त्याने त्याच लोकांमध्ये राहून त्याने हे वचन सांगितलेलं, गाजवलेलं आहे की सर्वांना नाही तर जे फक्त देवावर विश्वास ठेवतात, त्याच्या नावावर विश्वास ठेवतात, त्या सर्वांना देवाची मुलं होण्याचा अधिकार या जगामध्ये दिलेला आहे. आणि किती अद्भुत अशी गोष्ट आहे. ख्रिस्ती जीवन शैली जगत असताना मला याची आठवण पाहिजे ॲज अ ख्रिस्ती म्हणून की माझं तारण झालेलं आहे, माझ्या पापांची क्षमा मिळालेली आहे, मी येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावलेला आहे आणि येशू ख्रिस्ताचं नाव मला देण्यात आलेलं आहे. गलती 3 अध्याय आणि 26 वचन जर आपण वाचाल तर त्या ठिकाणी पौल गलतीच्या मंडळीला म्हणतो, गलती 3:26 आणि 27 मध्ये, की तो स्पष्टपणे म्हणतो, देवाचं वचन बायबल असं म्हणतं की कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. ही एक ख्रिस्ती जीवन जगण्याची विशिष्ट पद्धत या ठिकाणी वर्णन करण्यात आलेले आहे. कारण हे नाव आम्हाला मिळालेलं आहे, त्या नावाला पूर्ण करण्यासाठी, त्या नावानुसार जगण्यासाठी देवाने जगामध्ये मंडळी म्हणून आम्हाला या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून तो देवाचे मूल आहे. ख्रिस्ती व्यक्ती कोण आहे? हा देवाचं मूल आहे. देवाचं नाव त्याला मिळालेलं आहे, येशूचं नाव त्याला मिळालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याचं संपूर्ण जीवन पद्धती ही बदललेली असते. वैयक्तिक जीवन त्याचं बदललेलं असतं. ॲज अ ख्रिस्ती झाल्यानंतर कसं त्याच्या वृत्तीमध्ये बदल झालेला असतो, त्याच्या स्वभावामध्ये बदल झालेला असतो, त्याच्या कृतीमध्ये बदल झालेला असतो, त्याच्या विचारशैलीमध्ये बदल झालेला असतो, त्याच्या जीवन जगण्याच्या उद्देशामध्ये बदल झालेला असतो. संपूर्णपणे त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला पाहायला मिळतो. कारण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्तामध्ये जे जीवन दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये पूर्वीचं आणि आताचं जीवनाचा फरक बायबलमध्ये स्पष्टपणे वर्तवण्याला आहे. पूर्वी तुम्ही असे होता, पण आता ख्रिस्तामध्ये तुम्ही असे आहात. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये असणारे जे आम्ही विश्वासणारे भाऊ बहिणी आहेत, आमचं जर तारण झालेलं आहे, तर तारणापूर्वीच्या जीवनाला ख्रिस्ती जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं. आणि याचं सुंदर उदाहरण पाहायचं असेल तर प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय तुम्ही काढाल तर त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या परिवर्तनाची गोष्ट किंवा कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याचं नाव आहे शौल. आपल्या सर्वांचं परिचयाचं पात्र आहे की पुढं त्याला पौल पण म्हटलेलं आहे. हा कोण होता, याचं पूर्वीचे जीवन कसं होतं, त्याचं वर्णन बायबलमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. प्रेषित 7 पासून पुढे जर आम्ही वाचाल तर ही एक अशी व्यक्ती होती की ही सदैव ख्रिस्ताची विरोधक म्हणून जगामध्ये जगत होती. आणि पहिल्या शतकाच्या काळामध्ये जसजशा ख्रिस्ती मंडळांची वाढ होती, स्थापन होत होत्या, तसतसं शौलाला त्याच्या स्वतःच्या यहुदी धर्माबद्दलची भीती वाटू लागली होती. यहुदी लोकांना आपल्या धर्माचं अस्तित्व टिकवण्याची चिंता होती. आणि अशा वेळेला शौल ही व्यक्ती एक नावाजलेली नामांकित व्यक्ती होती, नियमशास्त्राचे पंडित झालेली व्यक्ती होती. आणि त्याला महासभेनं, यहुदी धर्मसभेनं ख्रिस्ती लोकांच्या अगेन्स्ट विरोधात परवाना दिलेला होता की त्यांना छळायचं, तुरुंगात टाकायचं, डांबायचं. हा त्याचा एकच उद्देश होता. तो म्हणतो ना की ख्रिस्ती लोकांचं नाव या पृथ्वीवर मिटवण्यासाठी मी त्याचा उद्देश समोर होता. परंतु आम्ही काय पाहतो की जेव्हा तो दमास्कच्या वाटेने जात असताना, मंडळीला त्रास देत जात असताना, पुनरुत्थित येशू ख्रिस्ताने त्या रस्त्यावर त्याची भेट घेतलेली आहे. आणि शेवटी त्याला त्याच्या वाहनावरून पाठवल्यावरून ते जे असेल वाहन जे तो प्रवास करतो, करायचा घोडा असेल किंवा त्याच्या तो खाली पडलेला आहे प्रखर तेजामध्ये भर दुपारी. आणि हा शौल प्रश्न विचारतो की हे प्रभू मला सांग की तू कोण आहे. आणि येशू त्याला स्पष्टपणे म्हणतो की ज्या नासरतकर येशूचा तू छळ करतो तो मीच आहे. आणि बायबलमध्ये या व्यक्तीच्या जीवनाला या अध्यायापासून एक नवीन कलाटणी मिळालेली आहे.
याचा स्वभाव बदललेला आहे. छळ करणारा, येशूला विरोध करणारा, शेवटी तो म्हणतो की ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय मला कसलाच अभिमान नव्हता. मी जगतो ख्रिस्तासाठी, मरतो सुद्धा मी ख्रिस्तासाठी. एक टोटली चेंज, प्रवृत्ती बदललेली आहे, त्याची कृती बदललेली आहे. कृती म्हणजे काय की तो ख्रिस्ती लोकांच्या विरोधात वागत होता, मंडळीचा नाश करायचा त्याचा प्रयत्न होता. पण येशूचा स्वीकार झाल्यानंतर, परिवर्तनानंतर त्याच्या कृतीमध्ये बदल झालेला आहे आणि तो जगाचा फार मोठा महान सुवार्थिक तो बनलेला आहे. त्याचा उद्देश बदललेला आहे. सांगायचं तात्पर्य असं की ख्रिस्ती व्यक्तीचं जीवनशैली ही संपूर्णपणे बदललेली असते तारणानंतर. किंतु परंतु काहीच राहत नाही. त्याच्यावरून आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ती व्यक्ती कोणाला म्हणता येईल, तो सदैव ख्रिस्तासाठी जगत असतो. त्याच्या जीवनाचा उद्देश तोच असतो. आणि म्हणून गलतीकारास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये पौल या ठिकाणी परिवर्तनानंतर तो हाच म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतोच नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता दिले. हा उद्देश पूर्वी बघा, त्याचा उद्देश एक चुकीचा उद्देश होता, देवाला न आवडणारा होता. पण येशू त्याच्या जीवनामध्ये आला, त्याचं परिवर्तन झालं, तो येशूचा सुवार्थिक बनलेला आहे, साक्षीदार बनलेला आहे आणि शेवटी त्याचा जगण्याचा उद्देशही बनलेला आहे. जगणं आणि मरणं सर्व काही ख्रिस्तासाठी आहे. फिलिप्पियरास पत्र 3:7-11 तो पण याच विश्वासाने म्हणतोय की जगणं आणि मरणं सर्व मला ख्रिस्तासाठी लाभ असंच आहे. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्ती कोण आहे तर त्याचं संपूर्ण जीवनशैली ही ख्रिस्तामध्ये बदललेली असते आणि व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने पवित्र बलिदान केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ख्रिस्ती व्यक्ती ती आहे की ती व्यक्ती सार्वकालिक जीवनासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे. या पृथ्वीनंतरचं जे युगानुयुगचं जीवन आहे, अनंतकालिक 2 प्रकारचे जीवन आहेत. एक सार्वकालिक नाश आहे आणि एक सार्वकालिक जीवन आहे. आणि या पृथ्वीवर जेव्हा एज अ मंडळी म्हणून, ख्रिस्ती म्हणून आम्ही जीवन जगतो, त्याचा दुसरा अर्थ या प्रकारचं जीवन पाहून परमेश्वराला, देवाला संतोष होतो, देवाला आनंद होत असतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगण्याची जी पद्धत आहे, कलसे पत्रामध्ये आम्ही याचं उदाहरण पाहिलं, उत्पत्ती 5 आणि 2ऱ्या वचनामध्ये पौल त्या ठिकाणी म्हणतो इफिस 5:2 आमचं जीवन ख्रिस्ती आहे. तो म्हणतो की आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. होय, जीवन पद्धतीचा बदल होत असताना पूर्वी कदाचित आम्ही द्वेष करणारे असू, हेवा करणारे असू, आम्ही अनेक प्रकारे कट कारस्थान करणारे असू. परंतु जेव्हा येशूने माझं जीवन बदललेलं आहे, माझं जीवन परिवर्तित केलेलं आहे येशूने, त्याच्यासाठी वधस्तंभावर त्याने प्राण दिलेला आहे. तर त्याचा दुसरा अर्थ असा की त्या वधस्तंभाच्या बलिदानाच्या मागे मज पाप्यावर जी प्रीती केली ना, ती तारणाच्या जीवनामध्ये तिचं दिसलं पाहिजे प्रगटीकरण. आणि म्हणून पौल मंडळीला म्हणतो की ख्रिस्ताने सुवास म्हणून आपल्याला प्रीती केलेली ना, अर्पण केलेलं आहे. तर मंडळी म्हणून, ख्रिस्ती म्हणून माझं जीवन प्रीतीने भरलेलं आहे आणि मी प्रीतीपणे चालणारा जीवन आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन हे पवित्र आत्म्याच्या द्वारे नियंत्रित केलं जाणारं जीवन आहे. मंडळीमध्ये जीवन जगत असताना यापूर्वी आम्ही पाहतो की पूर्वी मला येशू कोण होतं माहीत नव्हतं, पवित्र आत्मा काय होतं मला माहीत नव्हता, देवाचं वचन काय होतं मला माहीत नव्हतं. परंतु आता मी सर्वस्वी शौलाप्रमाणे जर माझा बदल झालेला आहे, माझा स्वभाव बदललेला आहे, माझी वृत्ती, माझा उद्देश, माझे विचार जर बदललेला आहे, जुन्या विचारसरणीला मी काढून टाकलेला आहे. आता मी ख्रिस्ती झालेलो आहे, ख्रिस्ताने मला त्याचं नाव दिलेलं आहे. तर मला जीवन जगण्यासाठी देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र आत्मा देत असतो. आणि आज मंडळीमध्ये पवित्र आत्मा कार्यरत आहे. आणि म्हणून गलती 5:16 पौल देव म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला,
ख्रिस्ती जीवन हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारं जीवन आहे. भावानं बहिणीनं, पवित्र आत्मा आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला हातभार लावतो. जीवन जगण्याची पद्धती कशी जगायची त्याचं तो मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन पद्धती ही फार अद्भुत अशी आहे. कदाचित जगाला आवडणार नाही, लोकांना आवडणार नाही, असू दे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या ख्रिस्ती जीवन पद्धतीने देवाला संतोष होतो का? आणि म्हणून याच अध्यायांमध्ये पौल पुढे समजतो की प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून चला. की माझ्या ख्रिस्ती जीवन पद्धतीने देवाला आनंद होतो का? देवाला मी खुश करायचा प्रयत्न करतो का? देव तेव्हाच मला आशीर्वाद देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आधीच मी म्हटलं की आपण अशा वातावरणामध्ये राहत आहोत, आजूबाजूचं वातावरण बदलत आहे दिवसेंदिवस. केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. अशा वेळेला आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, आणि ते म्हणजे 5:15 पौल मंडळीला म्हणतो, एफिसकरास पत्र 5 अध्याय आणि 15 वचनामध्ये तो म्हणतो की म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवाद नजर ठेवून जपून चला. होय, ॲज अ ख्रिस्तियन नात्याने आम्ही आमच्या देवाच्या बाबतीमध्ये कर्तव्य करीत आहोत, आमचे धार्मिक विधी कर्तव्य पार पाडित आहोत. त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या आजूबाजूला काय चालत आहे, काय घडत आहे त्याची माहिती घेणं सुद्धा आवश्यक आहे. आणि अशा बदललेल्या वातावरणामध्ये देवाचं लेकरू म्हणून, ॲज अ ख्रिस्ती म्हणून त्या जीवन पद्धतीप्रमाणे जीवन जगण्यासाठी आमचे डोळे सतत उघडे पाहिजे, आमचे डोळे सतत तेवत असलेले पाहिजे. जपून आम्ही पाऊल टाकलं पाहिजे या जगामध्ये चालत असताना, कारण हे जपून चालणारं जीवन आहे. आणि म्हणून आम्हाला सावध पण राहायचं आहे. सैतान त्याच्या सर्व गोष्टीपासून, जगाच्या सर्व गोष्टीपासून, ज्या ज्या गोष्टी मंडळी म्हणून आम्हाला देवापासून दूर नेतात त्या प्रत्येक गोष्टीपासून आम्हाला सावध राहायचं आहे, जपायचं आहे आणि वधस्तंभाच्या मार्गावरून आम्हाला चालायचं आहे. ही खरी ख्रिस्ती जीवन जगण्याची पद्धत आहे. परंतु काही विरोधाभास पण आम्हाला पाहायला मिळतो ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये. फिलिप्पीकरास पत्राचा 3 अध्याय आपण काढाल तर त्यामध्ये पौल त्या ठिकाणी म्हणतो, फिलिप्पी 3 अध्याय 17 ते 18 या वचनामध्ये, 19व्या वचनामध्ये, बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. त्यांचे चित्त ही गोष्टीकडे. पौल फार स्पष्टपणे, कडकपणे ख्रिस्ताच्या विरोधात वागणाऱ्या लोकांबद्दल, म्हणजे मंडळीमध्ये असे काही लोक असतील त्यांना सावधतेचा इशारा देत आहे. आम्ही ख्रिस्ताचे भूषण आहोत, वधस्तंभाचे अभिमान बाळगणारे लोक आहोत. आम्ही ख्रिस्ताचे वधस्तंभ पायदळी तुडणारे लोक नाहीत. आम्ही त्याचे वैरी नाहीत. कोण सांगत आहे? जो वधस्तंभाचा वैरी होता पौल पूर्वी, त्याचं जीवन बदलून टाकलं, तो मंडळीला मोठ्या विश्वासाने सांगत आहे की आम्ही जो कित्ता घालून दिलेला आहे ना मंडळीनो, त्याप्रमाणे तुम्हाला जगाकडे लक्ष करून देऊ नका. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहत असताना ख्रिस्ती जीवन पद्धती कल्सेप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे की एक आशीर्वादी जीवन पद्धती आहे. जसं आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये, बघा त्याच्या बाहेर नाही, येशू ख्रिस्तामध्ये राहून आम्हाला चालायचं आहे. कसं चालायचं आहे? मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. आणि ही ख्रिस्त जीवनाची एक सिम्बॉल आहे, चिन्ह आहे जगामध्ये. आणि म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताने पण म्हटलेलं आहे की आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. प्रकाशमय जीवन हे ख्रिस्ती जीवनाचं एक मोठं उद्देश आहे. आणि म्हणून इफिस 5:8-9 पौल तेच म्हणतो की पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता ख्रिस्तामध्ये प्रकाश आहे, तर प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. आणि मग तो म्हणतो प्रकाशाची प्रजा, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून आहे. आणि शेवटी तो म्हणतो की प्रभूला
काय आवडतं, काय संतोषकारक आहेत हे पारखून घेत जा. दिवसमान वाईट आहे, आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. येशू जगाचा प्रकाश आहे. तो म्हणतो मंडळीला तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. आणि मग अशा बदललेल्या वातावरणामध्ये एक प्रकाशमय जीवनाची साक्ष तेवढ ठेवून देवाचा गौरव आम्ही नेहमी केला पाहिजे. अनेक आम्ही पैलू पाहू शकतो, पण आज आम्ही थोडक्यामध्ये ख्रिस्ती जीवन शैली पाहत असताना ॲज अ ख्रिस्ती म्हणजे मी कोण आहे आणि मग माझी जबाबदारी काय, मला कशा प्रकारे जीवन जगायचं आहे. पूर्वीच्या जीवनामध्ये आताच्या जीवनामध्ये फरक असला पाहिजे, जगाला तो दिसला पाहिजे. आणि म्हणून या कलसई 2:6:7 प्रमाणे आपल्या जीवनाला आपण घडवूया, आपल्या जीवनाला प्रभूच्या हातामध्ये देऊया. परमेश्वर देवा या वचनांच्याद्वारे आपलं सहाय्य करो. ऐकणाऱ्या सर्वांना आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. थँक्यू. प्रियजन हो, आमचं चालणं हे प्रभूच्या गौरवासाठी आहे आणि चालण्याबद्दलचं पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे, जपून चालणे, येशूमध्ये चालणे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणे, ह्या विविध विषयांवरती आज सकाळी आपण मनन केलं. परमेश्वर देवबाप आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये चालण्यासाठी त्याची कृपा देव. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सकाळी ही सुंदरशी वचनाची सेवा आपण केलीत. सोबतच प्रियांनो, आज ज्यांचे जन्मदिवस आहेत त्यांना शुभेच्छा देतो. आज कामिनीबाई बळवी, सोनिया मसीदास, रोजलिन अल्लाड धुळे आणि आशिष नाईक सुरत या प्रियजनांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा आहे. आजारी प्रियांची आपण पुन्हा एक वार आठवण करूया. आपण मार्था कसुतार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. देवबाप त्यांना आरोग्य देव. सोबतच आपण ममताबाई डलगे आणि जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा, रेव्हरंड DM पाटील पाळक साहेब, सुशे अक्का आहेत, सापाबाई आहेत, मालतीबाई वळवी आहेत. या सर्व प्रियांना प्रभू देवबाप आरोग्य देव. श्री आणि सौ पिढी लवणे आहेत, यांना देवबाप आरोग्य देत आहे. त्यांच्यासाठी देखील आपण उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच काल आपल्या नंदुरबार मंडळीत शेंबळे कुटुंबियांमध्ये जॉन शेंबळे याच्या जाण्याने जी दुःखद घटना घडली, यासाठी शेंबळे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सुनील शेंबळे यांचे 2 नंबरचे चिरंजीव जॉन शेंबळे यांना प्रभू आज्ञा झाली, तर देवबाप त्या परिवाराचं सांत्वन करो. मी आदरणीय रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा व आशीर्वादसुद्धा आपणच द्यावा. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा या प्रार्थना मंदिरामध्ये, या भक्ती मंदिरामध्ये तू आणलंस आणि आज सकाळी पुन्हा तुझ्या पायाजवळ बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची संधी दिली. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू प्रतिदिनही तू आपल्या वचनाच्याद्वारे तुझ्या दासांच्या करवी प्रत्येकाशी बोलत आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, या सप्ताहामध्ये आम्ही जे मनन करत आहोत त्या दैनिक मननामध्ये प्रभू तुझे दास जी वचनं प्रभू तुझ्या आत्म्याच्याद्वारे आणतात, प्रभू ती वचनं येणाऱ्या दिवसासाठी आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी सहाय्यकार्याशी होऊ दे. आज सकाळी या मननामध्ये प्रभू तुझ्या दासाने जे वचन आमच्यासमोर गाजवलेलं आहे, प्रभू या जगामध्ये तू आम्हाला यासाठी ठेवलेलं आहे की आम्ही असं जीवन जगावं, आम्ही तुझ्याबरोबर चालावं आणि आमच्या या जीवनाकडून प्रभू अनेकांना तुझा प्रकाश दिसावा. म्हणून प्रभू या जगातलं आमचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं हे सर्वस्वी ख्रिस्तात समान व्हावं. एक बदललेलं, परिवर्तन झालेलं जीवन जे आमच्यासमोर मोठं उदाहरण पौलाचं दिलेलं आहे. अति तो छळ करणारा मंडळीतला प्रभू नेस्तनाभूत करण्यासाठी राजपत्र धारण केलेला व्यक्ती, परंतु त्याला तू दर्शन दिलं आणि त्यामुळे प्रभू तो पूर्णपणे बदलला आणि तुझ्या गौरव राज्याच्या उपयोगासाठी आणि विदेशांसाठी प्रभू ते उपयोगी पात्र बनलं. तुझा आभार मानतो. या जगामध्ये तू आम्हा विश्वासणाऱ्यांना यासाठी ठेवलेलं आहे की आम्ही तुझ्या समान जीवन जगून या जगात प्रभू एक बदललेलं, परिवर्तित जीवन हे इतरांना साक्षरूपी व्हावं. म्हणून तो आम्हा सर्वांना तुझी कृपा दे. आमच्या जीवनामध्ये प्रभू ते खरं परिवर्तन येऊ दे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभू दे आणि आम्ही बल संपन्न होऊन ख्रिस्तामध्ये मुळावलेले, त्याच्यामध्ये रचले गेलेले आणि अंतर्यामी बलवान, आम्ही दृढ विश्वासात सबळ झालेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे असे बनावेत.
ही तुझी इच्छा आहे. म्हणून देवापा या वचनांच्याद्वारे तू आम्हाला केलेलं मार्गदर्शन धन्यवाद देतो त्याबद्दल. तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आज सकाळी आम्ही पुन्हा तुझे आभार मानतो, कारण आम्ही दैनंदिन या मंदिरामध्ये ज्या प्रार्थना विनंत्या नित्यनियमाने करत आहोत त्या प्रार्थना तू ऐकत आहेस. आणि देवापा तू आम्हा प्रत्येकाला आणि आमच्या या प्रार्थने विनंतीला तू मान देतोस. तुझे आभार मानतो. पाऊस आम्हाला चांगल्या प्रमाणात दिला आणि त्या प्रार्थनेच्या उत्तराबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रभू जी आमच्या देशाला शांततेची गरज होती, प्रभू मागील दिवसामध्ये पुष्कळ आमच्या देशामध्ये शांतता प्रस्थापित केली. तुझे आभार मानतो. जागतिक पातळीवर ते देखील अनेक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. रशिया, युक्रेन आहे, इस्रायल आणि हमास आणि प्रभू विविध त्यांचे शत्रुराष्ट्र यांच्याबरोबर. प्रभू आम्हाला एकच विनंती आहे की या जगात तू शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेला आहे. या सर्व पुढारी वर्गांना तू सुबुद्धी दे आणि देवापा राष्ट्रांमध्ये सामंजस्य तू बनव. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो की देवापा आमच्या मंडळीमध्ये जे वयोवृद्ध होते, जे आहेत, जे आजारी होते, प्रभू त्यांना तू आरोग्य दिलंस. तू आमच्या प्रार्थनेची उत्तरं दिले आणि या प्रिय भावा बहिणींना तू आरोग्य देऊन आता तू सुखी निरोगी ठेवलंस. त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. सध्या जे आजारी वर्ग आहेत त्यांना तुझी कृपा दे, तुझं आरोग्य दे आणि आमची प्रार्थना आहे की त्यांच्या बऱ्या होण्याने तुला गौरव मिळू दे. प्रभू आज आम्ही खास करून त्या दुःखित परिवाराची आठवण करतो जो तरुण मुलगा या मंडळीतून प्रभू तो जग सोडून गेलेला आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्या शेंबळे परिवारामध्ये त्यांना त्याच्या पश्चात प्रभू तू सांत्वना दे, धैर्य दे आणि ख्रिस्ता तुझी आशा त्या सर्वांच्या ठाई उत्पन्न कर. आमची एकच प्रार्थना आहे की देवापा या तरुण पिढीने तुझं भय धरावं, आपलं चांगलं जीवन, आदर्श जीवन, परिवर्तित जीवन जगावं आणि प्रभू साक्षमय जीवन जगावं अशी कृपा तू दे. म्हणून प्रभू या घटनेने सर्वांना तू जागृत कर, सावध कर. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या SM ट्रस्टच्या सेवाकारासाठी आणि या मंडळांसाठी तुझ्याकडे विनंती आहे की प्रभू या सर्व मंडळांना तू आशीर्वाद दे, आत्मिक जीवनामध्ये दृढ कर आणि सर्व दासांना प्रभू मंडळीचं ओझं दे. आमच्या SMच्या सेवाकार्याची वृद्धी होऊ दे. जे जे कामं हाती घेतलेलं आहे ते सिद्धी जाऊ दे. लागणारा सर्व आर्थिक पुरवठा कर आणि ही धुरा वाहण्यासाठी आमच्या सर्व पुढारी वर्गांचं, आमचे मान्य डॉक्टर राजेश वळव्यांचं, सर्व ट्रस्टीचं तू सहाय्य कर. सोबतच आम्ही प्रार्थना करतो की देवापा या दिवसामध्ये आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे. आम्ही प्रार्थना करतो आमचा सहाय्य करता, मार्गदर्शक आणि वाटाड्या तू हो. पुन्हा एक वार या पुढील सप्ताहामध्ये जे विद्यार्थ्यांसाठी, लेकरांसाठी संडे स्कूलचं प्रभू VBS होणार आहे, तरुणांची संमेलन होणार आहे. या दोन्ही कार्यावर तो आपल्या आशीर्वादाचा हात ठेव आणि प्रभू आमच्या मंडळांमधून जे संडे स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग येतील त्यांना, जे सर्व यूथ येतील त्यांना तू स्पर्श कर आणि या सर्व कार्याच्याद्वारे तुला गौरव मिळते. आज ज्यांचे जन्मदिवस आहे आम्ही त्यांची प्रार्थनेमध्ये आठवण करतो. कामिना अबशालोम वळवे, सोनिया संजय मसीदास, रोजलिन आल्हाड या सर्व प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांना तू या वर्षामध्ये पदार्पण होऊ दिलंस. आमची विनंती आहे की हे वर्ष आरोग्यदायी आशीर्वादित कर, त्यांना दीर्घायू कर आणि या सर्वांच्या आयुष्याचं कल्याण तू कर. या प्रत्येकाने तुझं स्मरण करावं, तुला धन्यवाद द्यावा आणि प्रभू हे उर्वरित आयुष्य त्यांनी तुझ्या सेवेसाठी वाहून द्यावं अशी कृपा तू दे. म्हणून हा जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर. पुन्हा एक वार आजच्या या सर्व प्रार्थना विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने तुला सादर करतो म्हणून तो ऐक. आमेन. आमचे रोजचे भाकर आम्हाला
आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची गोड संगती या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रभूच्या दासींबरोबर, आमच्या SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, SA चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीती ती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्या तरुण संघ असेल व रविवारी आपली नियोजित भक्ती सकाळी 8:30 वाजता असेल. रविवारी डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळ साहेब वचनाची सेवा करतील. सर्वांना सलाम.